असलं तर हां हां करायलाच पाहिजे ना. सर्व धार्मिक नियम कशाला लावलेले आहेत. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. तर कसं काय मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज इकडं चालू आहे राधिकाचं. काय करताय का आज? लक्ष्मी मांडलेली आहे, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळं सुवासिनींना ते पोती वगैरे देतात ना, ते चालू आहे आज. तर उपास आहे म्हणून समजत आहे, कारण आवाजावरून समजत आहे की आवाज खूप डाऊन झालेला आहे. आलेत काय बाय? येतो आणि थोडंसं असतेच पूजा वगैरे मांडलेली. तर बघूया आपण आज काय पूजा कशी मांडली, काय असते तर पूजेचं विशेष. पूजा मांडलेले, फळं ठेवलेले आहेत आणि हे शृंगार ठेवलेले आहे पूर्ण. शृंगार पण असते का? हो. अरे बा, मी पहिल्यांदा पाहिला आज देवीसाठी की बा पूजा मांडतात शृंगार ठेवतात. हां आपण शृंगारातनी पण काय काय आहे? ओटी भरतात ना. हां, ओटी, हां ते लिपस्टिक हे ते सर्व ठेवलेलं आहे, घरी होतं तर. पावडर, सरबा, त्यानंतर टिकल्या छोट्या, आणखी ते पीस आणि जे काय असतं छोटं छोटं सामान पण ओटी भरणे हे म्हणतात. खण नारळ असते ना, त्याची ओटी भरायची असते मेन म्हणजे ते. तर असं आहे मित्रांनो, हे सामान पण ठेवलेलं आहे, पहिल्यांदा पाहिलं मी. आणि या म्हणजे या कळसाला नाही का पानं नसतात, मेन म्हणजे फुलाचे डांगा असतात ना. अच्छा, हां, म्हणजे फुला सगट हां डांग असते. हां डांगाची. तर विषय हे आहे मित्रांनो, आता मी पहिल्यांदा पाहतोय, कारण पहिल्यांदा तुम्हाला माहितच आहे काय कारण. तर नाही तर कारण सर्व आहे अशी ना, पूजा मांडलेली आहे, कारण ते पानं घेतात आंब्याचे किंवा मग दुसरे पानं घेतात कळसाला, त्याच्या खाली कळसाला नाग. पाचंगाचे. पण ऍक्च्युली फुलं घेतलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे, आणि डांगीत सगळ्यात फुलं घेतलेले आहे. तर हे पण विशेष आहे, तेच सांगायचं व्हिडिओमध्ये. हो. तर असं तुमच्या इकडे पण असते का, तर कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्हाला आणखी समजेल. आज एकादशी असल्यामुळं मी देवाला नैवेद्य तर मागच्या 2 ते दाखवलं. 3 गुरुवारला तुम्ही पाहिलं असेल काय होतं. नैवेद्य दाखव. हां, नैवेद्य होता, पोळी भात जे काही होतं समथिंग. पण आज पण आज उसळ केलेली आहे ना. फराळ आणखी काय असतं विशेष तर सांगशील आज परत. पूजा करायची. पूजा केलेली मी सकाळी. पण तर आता मित्रांनो, एक सर्वांना व्हिडिओमध्ये सांगायचं आहे, मी वारंवार रिपीट करतो, पण एक वेळेस कमेंटमध्ये सांगा राधिकाचा पूर्ण आवाज समजते का, तर जेणेकरून मला डबल सांगायचं काम नाही पडणार. हे एक सांगायचं व्हिडिओमध्ये. हो. कारण बऱ्याच वेळा काय होते, राधिका बोलते आणि नंतर मी स्पष्ट करून देतो. कारण स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता आहे का नाही ते पण कमेंटमध्ये सांगा. आता माईप आणलेला आहे ना, आवाज येणार. हा, आवाज येते म्हणा, त्याचं काही प्रॉब्लेम पण नाही, आज बऱ्याच वेळा उपास समजत नाही ना. असल्यामुळे हे होणार आहे. हां, क्लिअर स्पष्टीकरण द्यायचं असलं तर. आणि हे लक्ष्मीला नाही का पुस्तकं भेट देतात आजच्या दिवशी. अच्छा, म्हणजे विद्या एक प्रकारची हां भेट वस्तू देतात. भेट वस्तू देतात. म्हणजे बरेच जण येऊन गेलेले आहेत. बरं, ते विद्या देतात तर काय असते त्याचं कारण निमित्त? त्याच्यामध्ये म्हणजे असं उद्यापन झालं, म्हणजे शेवटच्या गुरुवारी काय द्यायचं नेमकं, म्हणजे फळं देतात. फळं दिल्यामुळं आता आपण नाही का लक्ष्मीचं ते वाचतो ना, तेव्हा पोती वाचल्यामुळं ते शेवटच्या दिवशी ते दिली समजा आपण केली, असं काही असते. तर द्यायचे. असं आहे. आणि इकडं कोण आलेलं सोबत, आपल्या आत्या पण आलेली आहे. हो द्यायचे ना. बऱ्याच दिवसांतर व्हिडिओमध्ये दिसलेले आत्या आपल्या. हो. आणि आता सांगितलं तुम्हाला गावातलीच आत्या म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये. असं लक्ष्मीचं हे करतात आणि प्रसाद देऊन प्रसाद दर्शन. तसं एक काय आहे उदाहरण, पण छान वाटते ग असं. म्हणजे देवाचं काही असलं तर हां हां करायलाच पाहिजे ना. सर्व धार्मिक नियम कशाला लावलेले आहेत. तर अशा प्रकारचं आहे. बरेच जण येऊन गेलेले. हां, बरेच जण आहेत. जवळपास किती वाटले आपण 11 आणले होते. 11, 7, हां 5, 21 असेच असतात विषम अंक असल्याने. तर असं आहे पूजेचं थोडंफार जे असतात ते शेवटचं उद्यापन म्हणतो आपण, तर ते अशा प्रकारचं झालेलं आहे. आणि इकडं नैवेद्य बघूया आज काय केलं आहे तर किचनमध्ये. आणखी नैवेद्य चालत नाही ना. बरेच जण येऊन गेले का? हो आहेत ना. येऊन चालू आहे का? आरुषी आली का तू? आईचं चालू आहे किचन मध्ये, कारण तिकडे देवपूजा पूजा चालू आहे राधिकाची, आणि आई आज किचन मध्ये स्वयंपाक करताय. काय करताय आज? पोळ्या करून राहिली, हां, भाजी करून खायची. आता ते
यांचा राहिला तर उपवास. हा यांनाच काय एकटेच आहेत. तर आता चालू आहे आईचं. काय करताय पोळ्यासोबत? टमाटर चटणीसाठी की दोघीला पण उपास आला आणि एवढं काय करायचं शॉर्टकट होते आणि लवकर होते त्याच्या हिशोबाने केलेलं आहे. कारण दोघीला पण उपास आहे सकाळपासून आणि उपासाचं लगे असं असतेच ना, भूक वगैरे लागलेलं एनर्जी डाऊन झालेलं असते. त्याच्या हिशोबाने टमाट्याची चटणी चालू आहे इकडं मस्तपैकी तव्यावरची फ्राय करून. आणि इकडं बघूया राधिकाचं काय चालू आहे परत. मस्त पूजा चालूच आहे का आणखी? हो पूजा चालू आहे ना. पूजा झाली माझी करून, पोती वगैरे वाचली. ते पोती वाचली? हा दुपारीच केली ना पूजा सर्व. नेमकं पोतीचं काय असते बरं सांगशील सर? हे पोतीमध्ये महात्मा दिलेले आहेत. श्री महालक्ष्मी व्रत आपण म्हटलं तर मागच्या व्हिडिओमध्ये की वैभव लक्ष्मीचं ते व्रत वेगळं असते. हा तर असं आहे ऍक्च्युली महालक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यात फरक आहे. फरक आहे. बरेच जण कमेंट पण केली होती. गुरुवारची कहाणी असते महालक्ष्मी व्रताची आणि इतर नियम असतात. म्हणजे काही जणाला समजत नाही ना पूजा कशी मांडायची काय, ह्याच्यात पूर्ण दिलेलं आहे. पूजा मांडणीपासून हा तर पूजा जी आहे समाप्ती तर ते असं आहे. आणि पुस्तकात परत बघा श्री महालक्ष्मी महात्मा व्रतकथा पूजा विधी असं दिलेलं. हे पूजेची मांडणी कशा प्रकारे करायची. आणि एक वेळेस कमेंट मध्ये सांगा राधिकाने पूजा कशी मांडली तर, जेणेकरून आम्हाला समजेल आणि पुन्हा ती एकदा जे आहे पूजा वगैरे कशी मांडते ते मग त्यासाठी एक तर लाईक करा. कारण तिची मेहनत आहे खूप सारी, सकाळपासून चालू आहे असते तिचं. आणि तिला प्रोत्साहन भेटेल की बा पुढच्या वेळेस पूजा वगैरे मांडताना छान मांडेल. तर नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटत आहे तर. आणि हे म्हणजे ग्रामीण भागामध्ये जास्त पूजेचं महत्त्व दिलेलं असते. आता शहरामध्ये नाही का काही जणाला माहिती नसते गुरुवार, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असते पण शक्यतो टाळतात, त्या करत नाही. तर याच्यात दिलेलं आहे पूर्ण व्रत, नियम कसे करतात, नियम कसे पाळायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युअली काही जण मानतात काही जण नाही मानत. हा ते तर आहे. आणखी हे दिलेलं आहे याचं एवढं की छान असते. सर्व तयारी वगैरे करतो आपण. हो. आणि इकडे राधिका मस्तपैकी आज जी आहे साडीवरचं लुक छान दिसत आहे राधिकाचं. हो कारण पूजा म्हटलं तयारी वगैरे करावंच लागली. आणि मस्तपैकी कुठल्या याच्यातली साडी आहे ते सांगशील एक वेळ सर्वांना? ही साडी ऑर्गेन्झामधून, ऑर्गेन्झा, कॉटन ऑर्गेन्झामधून. कॉटन ऑर्गेन्झा. तर याच्या आधी पण पाहिलं असेल व्हिडिओ मध्ये आपल्या, एकदम वेळा दिसेल आहे पण आपण सांगितलं नव्हतं. आणि ही जी ऑर्गेन्झा साडी आहे म्हणजे छानशी आहे ना. कार्यक्रमाच्या वेळेस आहे की डेली यूज साठी? कार्यक्रमासाठी. तर डेली यूज साठी आपण घालू शकतो. डेली यूज साठी वेगळी असते. तर अशा प्रकारची साडी आहे मित्रांनो. तुम्हाला जर जायचं असेल आपल्या शॉपमध्ये, शॉपिंगमध्ये, तर आपले प्रोडक्ट जे आहे ते उपलब्ध केलेले आहे मी. तर तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. ऑर्गेन्झा पॅटर्न याची किंमत जवळपास किती? कमीत कमी 500 पासून असते सुरुवातीला. 500 ते 700 रुपयाची 1000 पर्यंत डायरेक्ट आपण टाकू. अशा प्रकारचे राहणार आहे. आणि इकडे चालू आहे, तिकडे तर शिंका वगैरे चालूच आहे आईच्या. कारण टमाट्याची चटणी बनत आहे तिकडं. तर असं आहे मित्रांनो, एक प्रकारचं देवाच्या उपासाच्या संपर्कात आपण ते म्हणतो नियमानुसार काहीतरी घडते तर ते चांगलंच घडते, त्याच्या हिशोबाने करतो. आणि शेवटी काय असते आपला शांती पण भेटते मनाला. सुख शांती समाधान वाटते पूजा विधी केल्याने. तर असं आहे थोडस तरी असते माणसाची इच्छा किंवा चांगल्या प्रकारचं देवधर्म करायलाच पाहिजे पूजा विधी. तर असं मित्रांनो कमेंट मध्ये सांगा एकदा, पुन्हा एकदा. तर सर्व झालं पण राधिकाने विचारला प्रश्न की तुम्ही नमस्कार केला का देवाला? आले तेव्हापासून व्हिडिओ चालू आहे आपला. तर मी एवढं केलं. सर्वात महत्त्वाचं तेच विसरलो मी की देवदर्शन नमस्कार करा. व्हिडिओ घेण्याच्या नादात नाही विसरलं देवाचं दर्शन करा ना. तर दर्शन वगैरे घ्यायचं आहे. हो नमस्कार करायचं. तर ठीक आहे मित्रांनो, आई पण आलेला इकडं. आई करतो दर्शन. तर थोडासा हा व्हिडिओ धार्मिकतेवरच होता कारण ऍक्च्युली आता जवळपास सर्व संपत आलेलं आहे गुरुवार.
हां शेवटचा गुरुवार होता. तर आता लगेच सर्वांना भूक लागलेला उपवास असल्यामुळे तर जेवण वगैरे करणार आहे आम्ही. आज नैवेद्य जमत नसल्यामुळे हो हो तुमचा नमस्कार करते. द्यावं लागेल. ते एक असते दर्शन उपवासाचं महत्व. हां उपवास केल्यावर दर्शन. पतिदेवाचं दर्शन घ्यावं. नमस्कार आई करते. तर असं आहे सर्व आता उपवास वगैरे जे असतात भूक लागलेले तर हा व्हिडिओ आपला इथंच संपत आलेला आहे. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.